एवढे सगळे मोठमोठे आम्ही देखावे बघितले. ह्या विवेक खटावकर सरांनी केलेला अखिल मंडई मंडळाचा शताब्दीचा तो एक नवग्रहाचा सेट असू दे किंवा पवनरथ, ती नौका, असे अनेक सेट तुम्ही केलेले. आम्हाला तुमच्याकडनं या मंडईच्या बाप्पाची जी काही ही स्टोरी लाईन आहे ही ऐकायला खूप आवडेल. अखिल मंडई मंडळ याचा आणि माझा परिचय माझ्या कळत्या वयापासून आहे. आम्ही अगदी लहान असल्यापासून आम्ही राहायला तुळशीबागेमध्ये आणि आमचे वडील DS खटावकर हे या तुळशीबागेच्या गणपतीची सजावट करत असत. आणि त्या काळापासून आम्ही ह्या शारदा गणपती आणि चोपाळ्यावरचा गणपती अशी त्याची ती प्रसिद्धी आणि ते एक वेगळं असं आकर्षण होतं आमच्यासाठी की मंडईचा गणपती बघायला जाण्याचं. आणि तेव्हापासून आम्ही ते बघत आलो आणि न कळत त्या गणपती बाप्पाचे भक्त कधी झालो हेच कळलं नाही आम्हाला. गणेशोत्सवामध्ये सजावट करण्याची जी काही परंपरा होत होती आणि खऱ्या अर्थाने त्याची भव्यता आणि त्याचं देखणेपण हे जर कुठं आम्हाला पाहायला मिळालं तर 1983 साली. त्याच्या अगोदर आम्ही जेव्हा मंडईचे ते सजावटी पाहायला यायचो तेव्हा ते प्लायवूड मध्ये कमाने असतील, पिलर्स असतील, चोपाळ्यावर बसलेले शारदा गजानन असतील, त्याला लाईटच्या नवार पट्ट्या लावल्या, अशाच सजावटी आम्ही पाहत आलेलो. आणि त्या 83 साली मी ह्या अभिनव कला महाविद्यालयामध्ये पहिल्या वर्षाला शिकत होतो आणि त्या वर्षी ह्या अखिल मंडई मंडळामध्ये एक भव्य सजावटीचं निर्माणाचं काम चालू होतं. आणि ते आकर्षण, त्या भल्या मोठ्या फळ्या आणलेल्या, त्या फळ्या ठोकण्याचं काम चाललेलं. मग त्याला तिथं त्या अरण्येश्वरच्या इथं म्हणजे आत्ताचं जे गजानन महाराज मंदिराचं मठ आहे तिथं कडेला असे ते खडकातनं तो ओढा वाहणारा, तिथं त्या खडकावर जाऊन मोल टाकून आणले होते. आणि ते पाहिलं आम्ही, अरे हे काय वेगळंच काहीतरी आहे की तिथं ते सगळं ते असं तेल साबण लावून त्याच्यावर ते मोल टाकलेले त्या खडकांवर आणि ते मोल मग इथं आणले, त्यातून त्या प्लॅस्टरच्या कॉपीज काढल्या गेल्या. आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्ही अवाक झालो. आम्हाला ते जरा सगळं नवीनच होतं ना. बरोबर. कारण ह्या अशा पद्धतीचं काही काम केलं जातं फळ्यात ठोकून आणि त्याच्यावर मग ते प्लॅस्टरच्या मोठ्या मोठ्या प्लेट लावून, हे बघायला पण खूप आवडत होतं. आणि तेव्हा आम्ही येऊन असे पत्रे लावले आणि त्या फटीतनं बघत होतो. तिथं असा बटाट्याचा एक गाळा होता पुढे आणि मागे ते पटांगण होतं आणि तिथं असे पत्रे लावलेले आणि त्या पत्र्याच्या फटीमधनं जिथनं जागा मिळेल तिथनं आम्ही ते बघायचो. असं बघत असताना नेमकं काय झालं की त्यावेळेला ते दादा सोनवणे नावाचे ते दादा रंगराजांचे असिस्टंट होते, डिझायनर, ते काम करत होते. आणि त्यांच्यावर दिलीप शिरोडकर म्हणून एक होता, अगदी यंग होता, म्हणजे आमच्या वयाच असतो त्यावेळेला, तो कारागीर होता. तो त्यांच्या हाताखाली काम करायचा आणि त्याची अशी ओळख झाली आमची. आणि मग ते काम आम्हाला आतनं बघायला मिळालं. काम चालू असताना इतकं स्वच्छ ते आठवतंय मला आजही. कारण त्या वर्षीचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी ते असं संबंध गुहेतला तो दाखवला होता देखावा आणि मागे असा खडक ठेवून मागे एक पडदा पेंटिंग केला होता समुद्राचा. प्रचंड अशी डेप्थ आली होती त्या देखाव्याला आणि ते एवढं गाजलं तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये. आणि खऱ्या अर्थाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसची भव्यता सजावटीमध्ये कशी आणायची हे आम्ही त्या वर्षी पहिल्यांदा पाहिलं. आणि मग खऱ्या अर्थाने आम्ही ते अजून त्या सजावटी प्रेमातच पडलो. ते इतकं काम देखणं झालं होतं की इथं एवढा प्रचंड गर्दीचा लोटच्या लोट उसळला होता. आम्ही बघितलं इथं चपलांचे असे बाहेर ढीकचे ढीक पडलेले असायचे. बरोबर. इतकं ते त्यावेळेला वातावरण असं प्रसन्न होऊन गेलं होतं. आणि मग त्याच वेळेला त्यांनी मिरवणुकीचा जो रथ केला होता ना तो इतका अप्रतिम केला होता तुम्हाला सांगतो. अशा त्या गाड्यावर एक मागे असा मस्त रॉक दाखवला होता आणि त्या शिंपल्यामध्ये शारदा गजानन बसलेले ते मिरवणुकीत जेव्हा आलं ना ते खरे शिंपले वाटत होते. आता त्याचं पेंटिंग केलं होतं. त्यातला एक तुम्हाला किस्सा सांगायचा मला की गणपती आता बसणार होते उद्या आणि आदल्या दिवशी त्यांनी तिथं असं एक मागे पडदा लावला होता, चित्र लावलं होतं. तो काश्मीरचा सीन होता. आणि त्यावेळेचे जे सगळी टीम होती त्यात प्रामुख्याने विजयसिंग शेडगे, आप्पा तापकीर असतील, हिरमकाका घोरपडे, अशी ही मंडळी ती होती. तर ते विजय शेडगेंना तो काही पडदा काही आवडला नाही. मग त्यांनी मुंबईला त्या दादा रंगराजांना फोन केला की दादा तो काश्मीरचा पडदा लावलाय पण ते काय सूट होत नाही हो. तो काय, अरे विजय तुला आवडलं नाही का ते? मग ठीक आहे, एक काम कर, माझ्या माणसाला बोलून घे फोनवर, मी त्याला सांगतो काय काय करायचं ते. त्यांनी मग तिथं समाधान मध्ये तिथं त्या फोनवर त्यांच्या तो असिस्टंट होता रॉड्रिक्स, त्याला फोनवर घेतलं
आणि दादांनी तिथनं त्याला सांगितलं फोनवर की काय काय करून ठेव तयारी. त्यांनी त्याला सांगितलं मागे तेवढा संबंध मोठा मांजरपाटचं कापड ठोक पडदा आणि त्याच्यावर एक अस्तर मारून ठेव. मग आता ते अस्तर म्हणजे काय असतं माहिती का, एक प्रायमर मारला जायचा बर बर बर. ते सरसामध्ये व्हायटिंग टाकून तो त्या पडद्याला मारला जायचा. आता हे कशासाठी मारायचं माहिती का सर, की ते वाळल्यानंतर कापड असं कडक व्हायचं, भिंतीसारखं कडकपणा यायचा आणि तो अस्तर म्हणजे तो प्रायमरचा बेस असायचा. आणि ते सगळे रंग आणून ठेवले त्यांनी. आणि मुंबईवरनं विजय त्यांची एक निळी आकाशी कलरची फॅट होती, ती फॅट घेऊन मुंबईला गेले. त्यांना घेऊन आले गाडीतनं, स्वतः रंगराज स्वतः त्यांना घेऊन आले गाडीत. बर. आणि स्वतः रंगराज तिथं उभं राहून त्यांनी तो जो पडदा रंगवला हाताने, तो समुद्राचा पेंटिंग त्यांनी केलं. आवाक व्हावं लागलं, इतकं ते सुंदर पेंटिंग त्यांनी केलं. आणि सकाळी त्यांचं ते पेंटिंग काम पूर्ण झालं, रात्रभर रंगवलं, हॉलोजन वगैरे असे लावलेले तिथे. आणि ते मिरवणूक आली गणपती बाप्पाची आणि बसवलं, तेव्हा तो पडदा रंगून पूर्ण झालेला होता. अरे हे खरं कसं भाई कलाकाराचं. त्याच्या दुसऱ्या वर्षी स्वप्ननगरीचा देखाव केला, त्याच्यानंतर अष्टविनायकाचा देखाव केला. आता तुम्हाला किस्सा सांगतो, त्यावेळेला मग मी यायला लागलो मध्ये, ते काम चालू असताना यायचो. आणि अष्टविनायकाचं काम चालू असतं, ते शेषनाग वगैरे केलेला, त्याच्यावर ते शारदा गजाननाची मूर्ती. आणि मी तिथं आपलं काम बघत होतो ते. आणि आप्पासाहेब थोरात त्यावेळेला त्या मानवामध्ये आल्यानंतर मी गेलो, त्यांना वाकून नमस्कार केला. म्हटलं कोण रे तू? म्हटलं मी विवेक खटावकर. अरे मास्तरचा मुलगा का तू? अरे काय तू, आम्ही मास्तरच्या किती मागं लागलोय की या आमच्याकडे लक्ष द्या, का आम्हाला मुंबईला पळायला लावतात, आम्हाला मुंबईला जावं लागतं ते काम करण्यासाठी. म्हटलं आप्पासाहेब ती ताकद नाही या, पण नक्की ह्या गणपती बाप्पाची इच्छा असेल तर एक ना एक दिवस नक्की काम करायला मिळेल म्हटली. असा तो त्यावेळेला आशीर्वाद त्यांचा. आणि गंमत बघा की हे चालू असताना 1989 साली त्यावेळेला अध्यक्ष होते तात्यासाहेब थोरात, अध्यक्ष असायचे. आणि तात्यासाहेब थोरात अध्यक्ष असताना मग त्यावेळेला काय झालं की थोडंसं हे मुंबईचे लोक आणणं आणि ते सजावट करणं थोडंसं खर्चिक, खूप कॉस्टली जात असणार त्यावेळेला. मग त्यांनी त्यावेळेला जागेवर साधी छोटीशी सजावट केली होती आणि स्टेज पुरतच केलं होतं त्यावेळेला काम. आणि मग त्यावेळेला मिरवणुकीचा रथ करायचा, याच्यासाठी त्यावेळेला विजय शेठ शेडगे, डॉक्टर सतीश देसाई आणि हेरम काका घोरपडे हे तिघजण आमच्या घरी आले त्यांच्याकडे. मी त्या दिवशी आमचे वडील म्हणाले, विवेक तुला ह्या गणेशोत्सवामध्ये तुझा प्रवेश होणार आहे, बरोबर, तर तू पहिल्यांदा जर काय करायचं असेल ना का, तर गरुड करायचं म्हणाले. कारण कलाकारासाठी गरुड करणं हे म्हणजे त्यांनी गरुड झेप घेण्यासारखं असं. एकदा का तू गरुड झेप घेतलीस ना की मग परत तुला मागं वळून नाही बघता येणार. आणि मग आता ते ठरलं आमचं, गरुडावर गणपती मग असं उंचीवर घ्यावा लागेल आणि तो गरुड, त्याचे पंख, असं एवढ्या उंचीवर गणपती नेऊन बसवायचा शारदा गजानन. त्यावेळेला जे काही सिनियर लोक होते इथले बरेच बुजुर्ग, म्हणजे अगदी आमचे गजाभाऊ मोरगावकर, काय शिव्या दिल्या होत्या मला त्यांनी. ते म्हणाले, अरे तुझ्या बापांनी केलं होतं का असं, एवढ्या उंचीवर गणपती कसा ठेवणार तू? आणि त्यावेळेला मात्र मला जोडीने खांद्याला खांदा लावून उभे होते माझ्यावर दीपक दाते, की जे मनपाचा संबंध काम बघायचे. हे सगळे जे आपले बुरुडांचे लोक आहेत आमचे मित्र, ते सर तुम्ही करा, सांगा किती पण उंचर आम्ही गणपती बसू, असा तो त्यावेळेचा काळ. आणि मग तात्यासाहेब थोरात त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला, खरं म्हणाले छान काम होईल. ते अध्यक्ष तेच होते ना, बरोबर. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये काम करायला मिळणं हे केवढं भाग्याचं काम होतं मला. आणि मंडळाचं काम, खरंय, डिझाईन, स्केच, मॉडेल वगैरे सगळं केल्यानंतर तात्या भोपटकर म्हणून होते, विजय शेठ शेडगेंचे अगदी जवळचे मित्र. मग आम्ही एक लोखंडी ना आता तो स्टँड केला मोठा 7 फूट उंचीचा. आता तो कसा केला की तो मल्टीपर्पज, म्हणजे कसाही युज करता येईल असा. आडवा ठेवला तर त्याची 2 फूट उंची होणार, उभा ठेवला तर त्याची 4 फूट उंची होणार, असा उभा ठेवला तर त्याची 7 फूट उंची होणार. असा तो स्टँड तो आजही वापरला जातो बरं का. बर 89 साली केलेला. आणि मग ते तात्या भोपटकरांनी तो स्टँड बनवून आणला, तो ते नटबोलने आम्ही तो फिट केला, त्याच्यावर मोठा पाट लावला. मग तिथं स्किल्ड आलं दीपक शेठ दातेंचं. ते म्हणाले, विवेक काय नाही आपण करू. आणि मग त्यांनी बरोबर त्याला असे स्टेजचे टप्पे करून ते गणपती कसा वर बसवायचा याचं सगळं नियोजन. आणि तो गरुड केल्यानंतर आम्ही ते असे पंख जोडले होते आणि त्याला एक अशी दोन्ही बाजूने टेकणं दिली होती पाईपची. तर विजय शेठ असे आले पाठीवर, म्हणाले हे असंच राहणार. नाही म्हटलं, काढायचं आपल्याला, आदंतरी राहिलं पाहिजे ते. आणि आम्ही त्यावेळेला पुढच्या बाजूला अशा 2 पर्या दाखवल्या, त्या हातात मोत्याच्या माळा घेतलेल्या तरंगत्या. आणि त्या वर्षीचं वैशिष्ट्य असं होतं की तेव्हा महाभारत सिरियल चालू होती. आणि त्या महाभारत सिरियल मधलं श्रीकृष्णाची भूमिका करणारे नितेश भारद्वाज ते ह्या रथावर सारथ्य करायला बसले होते. क्या बात आहे. आणि मग ते काय जे निघाला तो रथ, इतके सगळे खुश झाले. आणि नेमकं
भीतीदायक प्रसंग असा घडला, त्या दुर्गा भवनच्या तिथे तो अडकला. बर. कारण त्याची लांबी ही अशी 24 फूट झालेली. आता त्या एवढ्याशा जागेतनं तो काढायचा कसा? आणि सगळे आम्ही म्हणजे सगळ्या प्रकारची तयारी ठेवली होती. ते पंख कापू, पुढे नेऊन जोडू, हे शक्य नव्हतं ते त्याच्यात. बरोबर. मग काही कार्यक्रमाचे बोर्ड मध्ये येत होते ते वाकवले. मग शेवटी असं ठरलं की बैल सोडून घ्यायची, ती बैल पुढे न्यायची समाधान चौकात, आपल्या कार्यकर्त्यांनी हाताने ओढून तो बाहेर काढायचा. आणि त्या पद्धतीने तिथं परत दीपक दात्यांची कसरत. ते मात्र त्यांचं जे काही ती कल्पकता असायची, तेव्हा त्या वेळेचं प्रसंग सावधान जे म्हणतो आपण, की त्या वेळेत काय केलं पाहिजे हे सुचणं हे खूप महत्वाचं असतं. खरंय. आणि तिथून तो रथ पुढे गेल्यानंतर मला कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन नाचवलो. आणि तो जो काही आनंद होता, खरी गरुड झेप ठरली आणि तो छान असा लक्ष्मीरोडनी गरुड आमचा गेला. काय लोकांनी त्याची वाहवा केली. त्याच्या अगोदरचा एक थोडासा इतिहास तुम्हाला सांगायचा वाटतो मला. आम्ही त्यावेळेला ह्या मिरवणुकीत दरवर्षी सहभाग घ्यायचो आणि बाबासाहेब पुरंदरे त्या रथावर सारथ्य करत असत. आणि त्यांचं त्यावेळेला जाणता राजाची निर्मिती होत होती आणि तो सगळा लवाजमा घेऊन, ते झेंडे, ते आपदागिऱ्या, ते घोडे, ते घेऊन आम्ही त्या मिरवणुकीत सामील होत असतो. क्या बात आहे. आणि तो एक मला आठवतो प्रसंग की एकदा मी बाबासाहेब पुरंदरेंच्याबरोबर त्या रथावर शेजारी बसलेलो आहे. बर. सारथ्य करत असताना. अरे वा. म्हणजे तो काळ मी तुम्हाला सांगतो, साधारण 84-85 काळ होता तो. ते दरवर्षी असायचा तो लवाजमा. आणि का असतं बघा गंमत, इच्छाशक्ती. त्यावेळेला असं वाटायचं की अरे आपण केलं तर, अरे आपल्याला करायला असं. आणि ते मला ती संधी मिळाली. क्या बात आहे. आणि मग पुढे आम्ही सलग ते काम करत आलो. मग गरुड झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही विश्वरथ केला होता. 7 घोडे, तो असा मोठा 8 फुटाचा ट्रान्सपरंट गोळा केला होता आणि आतनं कलर लाईट टाकले होते. क्या बात आहे. त्या सूर्यदेवतेच्या गोळ्यावर ते गणपती बाप्पा शारदा गजानन बसलेले. अच्छा. असा तो रथ. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी आम्ही केलं पंचगंगा. ते तर एवढं गाजलं तुम्हाला सांगतो. आणि त्या वर्षी पहिल्यांदा असं केलं की पंचगंगेचा रथ इथं तयार केला आम्ही. आणि आदल्या दिवशी तो आर्यन पार्किंग आत्ताचं जे आहे तिथे ते मोकळं पटांगण होतं. आदल्या दिवशी रात्री तिथं नेऊन आम्ही तो रथ उभा केला. आणि त्याच वेळेला बाबूगणचा पण रथ तिथं समोर काम चाललेलं. आणि ते मुंबईचेच कलाकार करत होते. आणि सगळी गर्दी हे पंचगंगा बघायला हो. आणि त्यांनी त्यावेळेला त्या आदिवासींचं वगैरे असं केलं होतं. आणि त्यावेळेला शांतीलाल सुरतवालांनी मला मिठी मारली आणि एक म्हणाला की विवेक, तू माझी झोप उडवली म्हणे. आम्ही मुंबईच्या लोकांना काय उपयोग नाही, काय काम केलं. आणि ते खरोखरच देखणं आणि सुंदर काम झालं होतं. पंचगंगेचा देखावा इतका गाजला, नंतर तो कितीतरी वर्ष मासिकात वगैरे छापल्या जात होतं. ते पहिलाच प्रयोग होता की प्रत्येक पंचगंगा केलेल्या त्यांच्या हातामध्ये त्यांचे प्राणी दाखवलेले. म्हणजे सरस्वतीच्या हातात मोर दाखवलेला, त्यातनं पाणी पडताना दाखवलेलं. आणि ते पाण्याचा टँक केलेला आणि ते पाणी बरोबर सर्क्युलेट होऊन ते पाणी पडताना, असा तो देखावा केला होता. असं मग सातत्याने पुढे रथ करत राहिलो वेगवेगळे विषय घेऊन. मग गगन विहाराचा एक देखावा, तो एक मी कधी विसरू शकत नाही बरं का. आम्ही तो गगन विहाराचा देखावा त्याचा संदर्भ घेतला होता अजिंठा लेणीतनं. बरं. ते ब्लॅक क्वीनचा. आणि ते गगन विहार करतानाचे ते असे दाखवले होते. आणि 2 पर्या अशा वर आदांत्री दाखवल्या होत्या आम्ही. अरे वा. 2 पर्या अशा आदांत्री दाखवल्या होत्या. आणि आदल्या दिवशी आमचं रथाचं काम जवळ पूर्ण होत असत. म्हणजे आपल्या इथं सत्य पूजेचा 5 सुपारीचा कार्यक्रम असायचा ना, तेव्हा बरेचसे लोक यायचे ना बघायला. आमचा रथ झालेला असायचा पूर्ण. आणि तो रथ ज्या वेळेला तिथनं काम चाललं होतं आणि संध्याकाळचे मला वाटतं 5 वगैरे वाजले असतील. आणि तो आमच्या त्या कार्पेंटरला मी म्हणतो, अरे बाद झालं, नको जास्त ताणू. कारण त्या पर्या अशा बऱ्याच बाहेर गेल्या होत्या रथाच्या. आणि नियम काय सांगतो माहिती काय रथाचं, की तुमचा गाड्याचा प्लॅटफॉर्म जेवढा असतो ना त्याच्या बाहेर काही जाता कामा नये शक्य. कारण त्याच्या बाहेर गेलं तर एक तर ते अनबॅलन्स होणार किंवा ते कुठेतरी अडकणार. आणि ते करताना तो ताण देताना त्याचं ते वेल्डिंग तुटलं आणि ती परी वरनं खाली दान दिशेने पडली. अरे बापरे. घाबरलो आम्ही, आता काय करायचं. आणि त्यात आमचे काही मित्र तिथं, अरे कौल दिला बाप्पांनी, कौल दिला. अरे म्हंटल कसला कौल दिला, माझं इथं जीवाचा घामाघूम झालेला. मी रथ निघायची वेळ, काही नाही धावपळ करून त्यावेळेला ते वेल्डर आणून पुन्हा ते वेल्डिंग केलं, ते बसवलं, झालं. 7 वाजता बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते आरती व्हायची आणि रथ तिथनं निघाला. निघाल्यानंतर तो त्या कॉर्नरच्या तिथं बिल्डिंग होती, त्या गॅलरीमध्ये ती परी घुसली. अरे बापरे. बसला अडकून.
अच्छा. झालं आता काय करायचं, तो रथ मागं घेतल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय ते निघणार नाही. आणि मी तिथं, आणि त्यावेळेला सिनियर पी आय होते धैर्यशील जाधव नावाचे, बर. आणि त्यांनी असं माझे पकडलं कॉलर अशी त्या गर्दीतनं आणि घेतलं साईडला मला. तुम्ही करता हे डेकोरेशन कळतं का नाही, हे आता अडकलं, आता बसा तुम्ही बोलू, आम्ही चाललो बाकीचे गणपती सोडायला पुढं. म्हटलं माझी काही चुकी त्याच्यात, इकडे बघा ना, इकडे जागा रिकामी पडली आणि ते तिथं कोपऱ्यात गेलं ते, आता काय. बरोबर. आणि मग ते कसं तरी मागं पुढं करून ते तिथनं बाहेर काढला आणि पण मार्गस्थ झालं. किस्से जे आहेत नाही हे फार मजेशीर आहेत. खरंय. पुढे नौका विहाराचा जो किस्सा आहे तो तर हैराण करणारा किस्सा आहे. म्हणजे त्या नौका विहाराच्या सजावटीने आम्हाला 1 वर्ष त्रास देत होती ती होडी. बर. हा अनुभव घेतला आम्ही सगळ्यांनी. पण ती झाली पण तेवढी प्रसिद्ध होती ना. आणि माझ्या स्टुडिओमध्ये धनकवडीचं ते होडी सगळी तयार झाली. ते पुढे असं छान असं मोर वगैरे केलेलं, असं छान डिझाईन वगैरे केलेलं. काय तिथून आता कार्यकर्ते मी सारखं येऊन बसायचं, अरे ते आणायला जायचंय. कारण अगोदर कसं व्हायचं की ते कार्यकर्ते ट्रक घेऊन येणं, मग त्या ट्रक मध्ये सगळ्या मूर्ती ठेवणं, मग त्या इथं आणणं, मग त्या आम्ही जोडणं असं. आणि आता परवाच्या दिवशी मिरवणूक आहे, मग आज आम्ही सगळेजण एक दीपक दादांची नगाराची गाडी असते ना, गाडा, तो घेऊन धनकवडीला आले चालत. मग त्याच्यावरती आम्ही तिथली ती होडी घेतली आणि ती त्या गाड्यावर ठेवली आणि तिथून आम्ही सगळे त्या सातारा रोडने निघालो, कोणावरून अशा सातारा रोडने निघालो. तर जो सातारा रोडचा जुना जकात नाका आहे ना, म्हणजे मार्केट याचा, तो तिथं त्या गाड्याचं चाकच तुटलं. अरे बापरे. ते चाक तुटलं आणि ती घोडी तिथंच रस्त्यावर. करायचं का आता, सगळ्यांचे धाबे आणले. आता रस्त्यात त्या रोडमध्ये चाक तुटलं, त्याच्यावरती एवढी भली मोठी होडी ठेवलेली 2 पार्ट मध्ये केलेली. मग काय ना, सगळे कार्यकर्ते पुन्हा इथं आले. इथनं जो मिरवणुकीचा गाडा आहे ना, तो तिकडे ओढत घेऊन गेले तिथं. मग तिथनं त्या गाड्यावर ते सगळं ठेवलं, तिथून ते इथं आणलं. इथं आणल्यानंतर हा सगळं रात्रभर चाललेला खेळ. आम्ही तिथं ते एक ट्रॅक्टरवाला भेटला आम्हाला, त्या आरणेश्वर, त्याला रिक्वेस्ट केली, चल रे बाबा असं असं अडचण आहे काय. इथं आल्यानंतर त्या मंडपामध्ये तर गाडा असा लावला, त्याच्यावरती होडी ठेवल्यानंतर तो स्टँड मध्ये फिट केला. ते झालं. ते जे पुढे केलेलं होतं ना होडीचं, ती होडी त्या ट्रॉलीच्या पुढे बरीचशी काढली होती, जवळ 10-12 फूट पुढे असे काढली होती. आणि ती त्या वजनाने पडलं खाली सगळं. अरे बापरे. तो मोर वगैरे केलेला होता ना, सगळं तुटला प्लास्टरचा. आता उद्या मिरवणूक सुरू होणार आहे आणि आज पहाटे झालेला उद्योग झालो. काय रात्रभर जागलेले आम्ही सगळे कार्यकर्ते, थकलेले, हा सगळा प्रवास झालेला. आणि मग ठीक आहे म्हटलं, मग तिथं ते केलं प्लॅस्टरमध्ये दुरुस्त करून. तिथंच आम्ही आपलं 1 तासभर त्या गाड्याची इथंच मी झोपलो. ती होडी केल्यानंतर एक अशी भली मोठी छत्री केली होती वर, तो पाईप वगैरे आणलेला तो लावून, आणि त्याच्यावरती छत्री लावायची. एक फायबरची छत्री केली होती छानपैकी, आणि ती इथंच. आता ती लावायचं शक्य नव्हतं ती छत्री, मग ती तशीच ठेवली. मी गेलो त्या कातुरेंच्या गोडाऊनला, मार्केटला, त्यांच्याकडनं एक वेल्वेटची छत्री घेऊन आलो. आणि ती वेल्वेटची छत्री मग ती त्याच्यावर रथावर लावली तिथे. झालं. मग ती रथ निघाला आणि मग त्याच्यावर का त्या फिगर वगैरे जे करायचे होते ते आम्ही काय केलं, आपले कार्यकर्ते जे होते त्यांनाच त्या कोळ्याचा ड्रेस घालून बसलो, जिवंत. आणि त्यावेळेला दीपक दाते मला म्हणजे, अरे लाईव्ह फिगर म्हणजे काय करणार नक्की, लाईव्ह फिगर बसवायचे म्हणजे काय करायचं नक्की. आईने म्हटलं कार्यकर्ते बसवायचे, असा तो प्रसंग. आणि त्यावेळेला पाठीमागच्या बाजूने त्याला प्लॅटफॉर्म करून ती बाप्पाची मूर्ती वरून. आता हे सगळं करत असताना यातलं तात्पर्य तुम्हाला सांगावंसं वाटेल मला, की विवेक खटावकर हे मंडई विद्यापीठ आहे आणि ह्या मंडई विद्यापीठात तयार झालेला खरा कलाकार. क्या बात आहे. ह्या मंडई विद्यापीठाने मला तयार केलं, घडवलं. एक शिल्पकार म्हणून, एक सजावटकार म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून जर घडलो असेल तर ह्या मंडईमध्ये घडलो. ह्या कार्यकर्त्यांनी इथलं मला घडवलं. आणि त्याच्यामध्ये बघा मी किती नशीबवान आहे की तात्यासाहेब थोरात आणि तात्यासाहेब गोडसे ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मला मिळालं. हा मला वाटतं मी एकमेव कलाकार असेल या गणेशोत्सवातला की या दोन्ही तात्यांचे आशीर्वाद, दोन्ही तात्यांचा सहवास
आणि दोन्ही तात्यांचं मार्गदर्शन की गणपतीसाठी सजावट कशी असली पाहिजे हे आम्ही यांच्याकडनं शिकलो. आणि हे खरं तर का असतं की कुठलंही गणेशोत्सव मंडळ म्हटलं ना तर कलाकार हा एकटा काम करणारा नसतो. अनेक हात असतात यात काम करण्यात. टीम वर्क असतं. आणि कलाकार खरा अर्थाने कसा घडतो, कधी घडतो माहिती का? कार्यकर्त्यांची जिथं साथ असेल ना तिथं कलाकार उत्स्फूर्तपणे काम करतो. क्या बात. म्हणजे कार्यकर्ता हा किती महत्वाचा आहे. ह्या उत्सवाच्या ह्या रक्तवाहिन्या आहेत कार्यकर्त्यामध्ये आणि त्यांच्या जीवावर हा उत्सव एवढा मोठा हा उत्साहामध्ये साजरा केला जातो. आणि कलाकार हा ह्या उत्सवातच घडतो. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ना 14 विद्या 64 कलांचा हा देव, त्याचा ज्यावेळेला आम्ही उत्सव साजरा करतो तर खऱ्या अर्थाने कलाकार इथं समृद्ध होतो.